मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत। तुम्ही आत्ता का मला फोन करताय? पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजाल जात असेल, मग अशा लोकांमध्ये, अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला? माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसंग कधी नव्हता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही आहे। ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळं चालवलं, इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधून जातोय तो लोकांना माहिती आहे। अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते, परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची। आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं। माझ्या सगळ्या पदांचा मी माझे स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत। मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले, मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत, परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत। कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या, पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत। तुम्ही आत्ता का मला फोन करताय? मग एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? जे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय। आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो। मग जर अशा पक्षामध्ये, अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाया होत असतील, त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजाल जात असेल, मग अशा लोकांमध्ये, अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला? त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडे सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं आहे, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत। आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसंग कधी नव्हता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाही आहे, परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले, ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळं चालवले, इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधून जातोय तो लोकांना माहिती आहे। माझा जो आजचा त्रास आहे, मी कोणत्या परिस्थितीत, मी काल रात्रभर झोपलेलो नाही, मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला। मी रात्री सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला। मग आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गाराणं मांडत आलोय। पुन्हा आहे का? जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे, आणि निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे। कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता? कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता? अरे या पुणे शहरामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो। म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे का? या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे। मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो, परंतु काही लोकांना वाटत नाही आहे की वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो, अशी लोक म्हणतात। आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे। महाराष्ट्र सैनिकांनी, एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये, मला आत्तासुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते, परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची। मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोटं वाटतं। मग त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळेससुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली, आणि आतासुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं। म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा, माझ्या सरचिटणीस पदाचा, माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिला आहे।